चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत शेजवान फ्राईड राईस साठीची चटणी। त्यासाठी मी तडका मिरच्या घेतल्या आहे, 4 ते 5 तडक्या मिरच्या घेतल्या आहे। स्वच्छ पाण्याने ह्या धुवून घेतल्या आहे। तर 2 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे। ज्या काही आपण तडक्याला ज्या मिरच्या वापरतो त्याच मिरच्या मी घेतल्या आहे आणि अगदी व्यवस्थित अशा ह्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। धुतल्यानंतर ह्या मिरच्या आता मी एका भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ह्या शिजवून घेणार आहे। तर अर्धा ग्लास जर मी पाणी घातलं आहे तर त्यामध्ये अगदी अर्ध्यापेक्षा कमी पाणी शिल्लक राहील इतक्या त्या शिजवून घ्यायच्या आहे। तर मी आता ह्या पद्धतीने शिजवून घेतल्या आहे। आता शिजवून घेतल्यानंतर त्याच मिरच्या अगदी व्यवस्थित मऊ होतात। तर मऊ झाल्यानंतर आता त्या पाण्यासह आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत। त्याचमध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून अगदी व्यवस्थित अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आता ही छान अशी पेस्ट करून घेतली आहे मिरचीची। आता आपण इथे फोडणी देणार आहोत। त्यासाठी मी 2 चमचे तेल घातलं आहे। तेलाचं प्रमाण हे जास्तीचं ठेवायचं आहे। 2 चमचे तेल घातल्यानंतर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि आता इथे लसूण देखील खूप आपण जास्त प्रमाणात वापरणार आहोत। तर फ्राईड राईस मध्ये देखील आपण भरपूर लसूण वापरतो, पण तरी पण 25 ते 30 पाकळ्यांचे लसूण मी कट करून घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे। ठेचून न घेता चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो दाताखाली अतिशय छान लागतो। तर बारीक चॉप करून घेतला आहे लसूण 20 ते 25 पाकळ्यांचा आणि त्यानंतर ह्या लसूण मी थोडासा हलकासा परतून घेणार आहे। त्यानंतर जी काही बारीक पेस्ट करून घेतली होती चटणीची ती यामध्ये घालून घेणार आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून हे संपूर्ण चटणीमधलं मॉइश्चर निघेपर्यंत अगदी मंद आचेवरती आपल्याला ही चटणी परतून घ्यायची आहे। जसं जसं ह्या चटणीमधलं मॉइश्चर निघेल, म्हणजे ओलावा कमी होईल, तर तितका त्या चटणीचा रंग असा डार्कसा कलर होईल, रंग बदलेल। तर तुम्ही बघू शकता जसं जसं यामधलं आपलं ओलावा म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होतंय तसं तसं ही चटणी घट्टसर होते आणि त्याचा कलर हा चेंज होतोय। तर या पद्धतीने आपल्या लक्षात येतं की ही शेजवान चटणी आपली ही तयार होतीये। तर अगदी घरच्या घरी तुम्ही ही शेजवान चटणी बनवून फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता। महिनाभर सहज टिकते आणि वाटेल तेव्हा तुम्ही फ्राईड राईस याचा बनवू शकता किंवा फ्राईड नूडल्स, शेजवान नूडल्स आपण बनवू शकतो। तर या पद्धतीने ही चटणी आपली बनवून घ्यायची आहे। तर या पद्धतीने संपूर्ण चटणीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची। ह्यामध्ये लसणाचं प्रमाण बऱ्यापैकी घालायचं आहे, लसणामुळेच याला टेस्ट अतिशय छान येतं। तर या पद्धतीने संपूर्ण चटणीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपली ही चटणी